हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गाजला विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा। ठाकरे सभागृहात असेपर्यंत भास्कर जाधव विरोधी पक्षनेते होत नाही, सत्ताधाऱ्यांची भूमिका, तर खुर्चीसाठी पळून जाणारे जाधव नाही, विरोधकांचा पलटवार। अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मतदारसंघातल्या कामासंदर्भात भेट झाल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये एसडीपीआय संघटनेकडून रेल रोको। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर उर्दूतून नाव लिहिण्याकरता आंदोलन। वंदे मातरम गीतानं आणीबाणीलाही पराभूत केलं। वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं लोकसभेत विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान। हिवाळी अधिवेशनात 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 15,000 कोटी तर महसूल विभागाकडून सर्वाधिक 15,721 कोटी रुपयांची मागणी। राज्य सरकारची आर्थिक पातळीवर ओढाताण। फडणवीसांपाठोपाठ अर्थमंत्री अजित पवारांचीही कबुली। भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपुरात भेट। एकाच हॉटेलमध्ये असल्यानं दोघांमध्ये चर्चा। अभिनेता सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। तपोवनातील झाडे कशी वाचतील यावर चर्चा झाल्याची भेटीनंतर सयाजी शिंदेंची माहिती। विधिमंडळ परिसरात निलेश राणे रवींद्र चव्हाणांची भेट। माझा लढा व्यक्तिविरोधात नव्हता तर व्यवस्थेविरोधात होता, निलेश राणेंचं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।